तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनल द कुकिंग हॉटस्पॉटवर. मी आहे सचिन आणि आज आपण बघणार आहोत अस्सल कोल्हापुरी सुकं मटण आणि तांबडा पांढरा रस्साची रेसिपी. तर खूपदा हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न आला असेल की असं हॉटेलसारखी कोल्हापुरी मटण सुक्का आणि तांबडा पांढरा रस्साची रेसिपी घरच्या घरी कशी बनवता येईल. तर अजिबात काळजी करू नका, तुमचा हा मित्र आज सर्व काही स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही घरी ही रेसिपी जेव्हा पण कराल तेव्हा फर्स्ट अटेम्प्ट मध्येच एकदम परफेक्ट अशी तुमची रेसिपी होईल आणि एकदम झणझणीत तांबडा पांढरा रस्सा ही तुम्ही बनवायला शिकाल. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. तर सगळ्यात आधी मित्रांनो, आपण हे मटण आहे त्याला मॅरिनेट करूया. मी इथे 1 किलो मटण एकदम स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये मी ऍड करणार आहे आपलं 2 टेबलस्पून जाडं मीठ. इथे मी बारीक मीठ घेत नाहीये, कारण की जाडं मीठ आपण जेव्हा मटणाला मॅरिनेशन वेळी वापरतो ना, तेव्हा ते मटणाला पाणी सोडण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे आपण हे ऍड करूया. त्यानंतर मी इथे हळद क्वांटिटीमध्ये खूप छोटी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता, कारण की आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे. आणि पांढरा रस्सा तुम्हाला जर एकदम शुभ्र व्हाईट असा हवा असेल तर तुम्ही हळद स्किप केली तरी चालेल, पण मी इथे थोडीशी वापरत आहे मॅरिनेशनसाठी. आणि आलं लसूणची पेस्ट आहे ती मी 1 टेबलस्पून घेतलेली आहे, ती पण आपण ऍड करूया. आता हे जे मिश्रण आहे ते छानपैकी असं हाताने मिक्स करून घ्या. तर आता मॅरिनेशन जे आपलं आहे ते खूप चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हळद मी इथे मुद्दामूनच कमी ठेवलेली आहे. आता आपण काय करूया, 10 ते 15 मिनिटसाठी हे जे मॅरिनेशन आहे त्याला मुरण्यासाठी जरा वेळ देऊया. तर 15 मिनिटं झाली आहेत मित्रांनो. आता आपलं मटण जे मॅरिनेट करायला आपण ठेवलं होतं त्याला आता आपण शिजवायला घेणार आहोत. आता शिजवायला घेताना त्याच्यापासून खूप सारा स्टॉक आपल्याला बनवायचा आहे, जो स्टॉक आपण पांढरा आणि तांबडा रस्स्यासाठी वापरणार आहोत. तर चला तो स्टॉक कसा काढायचा ते आता आपण पाहूया. या मोठ्या पातेल्यात आपण 3 ते 4 टेबलस्पून तेल ऍड करणार आहोत. तेल जे आहे ते छानपैकी सगळीकडे असं स्प्रेड करून ठेवा. मी पातेलं ऑलरेडी गरम केलेलं होतं, त्यामुळे तेल आता बऱ्यापैकी लवकर गरम होईल. आता यामध्येच आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे, जो असा बारीक आपण चिरलेला आहे, तो आपण यात ऍड करूया. कांदा जो आहे तो आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे जो एकदा नरम झाला की आपल्याला त्यामध्ये मटण ऍड करता येईल. त्याआधी मी थोडीशी जी चरबी आहे ती काढून ठेवलेली होती साईडला, तुम्ही बघू शकता. चरबीमुळे काय होतं मित्रांनो, की चरबीमुळे नॅचरली त्याचं एक वेगळं तेल सुटतं आणि ते जे तेल आहे त्याची चव रस्स्यामध्ये एकदम भारी लागते. तुम्ही हवं तर सेपरेट चरबी आणू शकता. मी जे पीसेस होते मटणाचे त्याचीच बाजूची चरबी काढून तेवढी चरबी बनवलेली आहे. आता मस्तपैकी कांद्यामध्ये याला लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. तर तुम्ही आता इथे पाहू शकता आपला जो कांदा आहे तो आता लालसर झालेला आहे. आता या स्टेजला आपण आपलं जे मटण आहे त्यामध्ये ऍड करूया. तर आपलं जे मटण आहे ते मी आता ऍड करणार आहे यामध्ये. आता 10 ते 15 मिनिटं आपण मटणला त्या कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. आता सुरुवातीला जी फ्लेम होती मित्रांनो कांद्याची ती मी हाय ठेवली होती. आता तुम्ही या स्टेजला मीडियम फ्लेमवरती हे मटण तुम्ही असं शिजवू शकता इथे. तर आता मटण कांद्यामध्ये मिक्स केल्यावरती मित्रांनो छान असा आलं लसूण पेस्ट असा वास येत आहे, एकदम मसालेदार असा. आता या स्टेजला आपण मटणाला झाकून ठेवूया शिजण्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने आपण ह्याच्यावरती ताट ठेवूया आणि त्याच्यावरती पाणी ठेवूया. तर मी आता गॅसची फ्लेम आहे ती स्लो करतोय, त्याच्यावरती असं एक ताट ठेवतो आणि आपण यामध्ये पाणी ऍड करूया. आता मटण शिजायला वेळ लागतो हे तर तुम्हाला माहित आहे, त्यामुळे 15 ते 20 मिनिटं आता काही मटण हलवू नका. हे पाणी जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत हे ताट पण काढू नका, नाहीतर ती आतली जी वाफ आहे ती अशी बाहेर येईल आणि मग ते सगळं जे आपलं मटणाची वाफ होती ती वेस्ट जाईल. त्यामुळे वाफ आतमध्येच राहू द्या, त्या वाफेमुळे आतलं मटण आहे ते लवकर शिजायला मदत होईल. तर आता 15 ते 20 मिनिटं झाली आहेत मित्रांनो.
तुम्ही बघू शकता कशी वाफ सुटलेली आहे वरच्या ताटातील पाण्याला. आता आपण काय करूया, हे जे वरचं पाणी आहे ते मटणात ॲड करूया. तुम्ही इथे पाहू शकता मटणाला स्वतःचं असं अंगचं पाणी सुटलेलं आहे. हे आपण मोठं मीठ जे होतं, जे मोठं मीठ होतं ते वापरल्यामुळे आपण पाहू शकतो मटणाला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे छानपैकी. आता या स्टेजला आपण हे जे वरचं गरम झालेलं पाणी आहे ते यामध्ये ॲड करूया आणि ही प्रोसेस 3 ते 4 वेळा तुम्ही रिपीट करा. या प्रोसेसमुळेच आपला जो स्टॉक आहे, ज्याने आपल्याला तांबडा आणि पांढरा रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी स्टॉक आपल्याला मिळेल. आता पुन्हा एकदा आपण वरतून पाणी घालूया आणि सेम स्टेप्स आहेत ते रिपीट करूया. तर मित्रांनो, आपण पातेल्यात आता मटण शिजवायला टाकलेलं आहे. किमान अंदाजे 1 तास तरी या मटणाला पातेल्यामध्ये शिजू द्या. आणि हा जो गॅसचा फ्लेम आहे तो यावेळी लोच ठेवा. जर हाय ठेवला तर मटण आतमध्ये खाली चिकटण्याची शक्यता आहे. त्यामुळे लो फ्लेमवरती एकदम तुम्ही मटणाला शांतपणे शिजू द्या. आता आपल्याला खूप सारा स्टॉक बनवायचा आहे, त्यामुळे आपण इथे प्रेशर कुकरचा वापर केला नाहीये. कारण की प्रेशर कुकर वापरला तर आपल्याला पाहिजे तसा स्टॉक बनवता येणार नाही. म्हणून आपण अशा प्रकारे वरती पाणी ठेवणार आहे आणि हळूहळू 1 ते 3 ते 4 वेळा ही स्टेप रिपीट करून आपण स्टॉक तयार करणार आहोत. तर आता आपले मटण जोपर्यंत शिजत आहे त्या वेळेतच आपण सुकं मटण बनवण्यासाठी आणि तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठी एक वाटण तयार करणार आहोत. तर ते वाटण कसे तयार केले जाते ते आता आपण पाहूया. तर पहिल्यांदा आपण इथे पॅन जो आहे तो गरम करायला घेणार आहोत. आता पॅन हा छानपैकी गरम झालेला आहे. तर सर्वप्रथम मी 1 टेबलस्पून जिरा यामध्ये ॲड करत आहे. त्यानंतर आपले जे पांढरे तीळ आहे ते ॲड करतोय आणि थोडीशी खसखस, ती पण 1 टेबलस्पून. आता छानपैकी यांना आपण ड्राय होईपर्यंत इथे असं परतून घेऊया. जी खसखस आहे आणि पांढरं तीळ आहे यांना जास्त वेळ तुम्ही पॅनमध्ये गरम करायला ठेवू नका, नाहीतर ते कलर चेंज होतील त्यांचा. तर आपल्याला फक्त मॅक्झिमम 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट ह्याला आपण असं गरम करून घेऊया. तर आता इथे मी फ्लेम थोडी कमी करतोय आणि आपले मसाले आहेत ते आता ड्राय झालेले आहेत. तर यांना मी आता थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवतो. आता जो आपला पॅन आहे तो सेम हाच ठेवा. आता काही गॅस बंद करू नका. ह्यामध्ये आपलं एक सुकं खोबरं आहे ते मी यामध्ये ॲड करतोय. सुक्या खोबऱ्याला एकदम निवांतपणे भाजून घ्या. ह्याचा कलर एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला पॅनमध्ये भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर फ्लेम आहे तुम्ही मीडियम लेवलला ठेवू शकता किंवा हायला ठेवायचे असेल तरी चालेल, पण खोबरं असं जास्त मग भाजू नका. मी तर म्हणेल सेफर साईड तुम्ही मिड लेवललाच फ्लेम ठेवा. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आपलं जे सुकं खोबरं आहे ते आता ब्राऊन असं झालेलं आहे. ह्याचा जो स्मेल आहे तो पण सुटला ना, खूप छान असा स्मेल येतो. तेव्हाही तुम्ही अंदाजा घेऊ शकता की बऱ्यापैकी आपलं जे सुकं खोबरं आहे ते इथे शिजून झालेलं आहे. आता काय करूया, आपण हे जे सुकं खोबरं आहे याला पण आपण थंड करण्यासाठी साईडला काढून ठेवूया. आता हा सेम पॅन आहे. आता हा ऑलरेडी तर गरम आहेच. मी यामध्ये 1 ते 2 चमचे तेल ॲड करतोय. त्यामध्ये 4 मी कांदे चिरलेले आहेत असे लांबडे, ते आपण भाजून घेऊया. आता या स्टेजला हा जो कांदा आहे तो नरम होईपर्यंत किंवा लालसर असा गुलाबी होईपर्यंत आपण तेलामध्ये मस्तपैकी भाजून घेणार आहोत. याची फ्लेम आहे ती मिड लेवललाच ठेवा, म्हणजे पटकन कांदा आपला नरम होईल. तर आता कांदा जो आहे आपला नरम झालेला आहे आणि ब्राऊन असा रंगही त्याला आलेला आहे. तर या स्टेजला मी आता टोमॅटो ॲड करणार आहे. यामध्ये 1 टोमॅटो घेतलाय फक्त मी, त्याला असा मिड साईजमध्ये चॉप केलाय. आता ह्या टोमॅटोला सुद्धा नरम होईपर्यंत आपण तेलात भाजून घेऊया. सोबतच थोडा लसूण आणि 2 इंच आले घेतो मी.
लसूण जो आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खूप बारीक दिसत असेल तुम्हाला ह्या लसणाच्या पाकळ्या. ऍक्च्युली हे गावठी लसूण आहेत, गावचे आपल्या. जर तुम्ही बाजारात जर मोठे लसूण तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही 8 ते 10 फक्त तेवढ्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये ऍड करा. आता छानपैकी टोमॅटो नरम होईपर्यंत आपण याला आता शिजवून घेऊया. आता टोमॅटो सुद्धा आपला छानपैकी नरम झालेला आहे. या स्टेजला आपण गॅस मी बंद करत आहे आणि हा जो आपला मसाला आहे त्याला थंड होण्यासाठी सेम बाउलमध्ये मी टाकत आहे. तर तांबडा रस्सा बनवण्यासाठी आणि सुक्क मटण बनवण्यासाठी जो आपण मसाला काढला होता तो आता थंड झालेला आहे. आता आपण एक काम करूया, हा जो मसाला आहे याला आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करायला घेऊया. आता जो मसाला आहे मित्रांनो तो आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकलेला आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर आहे ती वरती आपण ॲड करूया आणि याची बारीक अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊया. तर तांबड्या रस्स्याचं वाटण जे आहे ते तुम्ही पाहू शकता आता तयार झालेलं आहे. एकदम फाईन अशी पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे. या वाटणासाठी तुम्हाला किंचितसं पाणी टाकण्याची गरज लागेल, कारण की खूप सारे मसाले असल्यामुळे मिक्सरमध्ये बारीक व्हायला थोडा वेळ लागतो. पण एकदम कमीत कमी पाणी वापरून आपण ही फाईन अशी पेस्ट बनवलेली आहे. तर सुकं मटण आणि तांबड्या रस्स्याचं वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता तुमच्या बहुप्रतीक्षित म्हणजेच पांढऱ्या रस्स्याचं वाटण कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. त्याला काही जास्त वेळ लागत नाही, तर लगेचच आता ते आपण बनवून घेऊया. तर आता पांढऱ्या रस्स्याच्या मसाल्यासाठी आपण इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे. पॅन का एकदा गरम झाला की त्यामध्ये आपण जिरे ॲड करू. 1 टेबलस्पूनच ॲड करा, जास्त ॲड करू नका. तीळ पण आहे, पांढरे तीळ आपले बघू शकता, ते पण 1 टेबलस्पून. आणि 1 टीस्पून आहे खसखस. आता यांना छानपैकी आपण ड्राय करूया. जास्त वेळ ह्याला गरम करू नका मित्रांनो, 30 सेकंद काफी आहेत, नाहीतर ह्याचा जो कलर आहे तो काळा पडेल आणि आपला पांढऱ्या रस्स्याचा कलर आहे तो चुकेल. त्यामुळे थोडा वेळच ड्राय करण्यासाठी ह्याला आपण पॅनमध्ये ठेवूया. आता हा ड्राय झालेला आहे, ह्याला आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता सेम पॅन मध्ये आपण आता थोडंसं तेल घेऊया. यामध्ये एक कांदा मी टाकतोय. कांदा मी लांबडा चिरलेला आहे, बारीक केला नाहीये, कारण की आपण मसाल्यासाठी याला वापरणार आहोत. आता कांदा मस्त लालसर होईपर्यंत आणि नरम होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. आता सोबतच कांद्यामध्ये मी थोडा लसूण घेतोय. नाही म्हणलं तरी आता हे छोट्या लसणाच्या पाकळ्या आहेत, तर मी अप्रॉक्सिमेटली 10 पाकळ्या घेतली असतील. त्यानंतर अर्धा इंच आलं. आपण हे पांढऱ्या रस्स्यासाठी करतोय त्यामुळे आल्याचं प्रमाण पण मी कमी ठेवलेलं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट काजू, 7 ते 8 इथे काजू मी घेतलेले आहेत. आता ह्यांना मस्तपैकी आपण भाजून घेऊया. तर जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे मित्रांनो. काजू, आले, एक कांदा आणि थोडंसं आपलं लसणाच्या पाकळ्या. तुम्हाला हवं तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण डायरेक्ट यूज करू शकता, पण जेवढं नॅचरल वापराल तेवढंच बरं आहे ना शरीरासाठी, का आपण बाहेरचं केमिकलवाले पेस्ट वापरायचे. तर याला आता लालसर होईपर्यंत मी छानपैकी ह्याला आता परतून घेतो. तर मित्रांनो, एक टीप मी इथे तुम्हाला सांगतो. आपण जो कांदा आहे तो तांबड्या रस्स्यासारखा पूर्ण लालसर नाही करायचा, नाहीतर आपला जो पांढऱ्या रस्स्याचा जो हा आहे कलर आहे तो काय पांढरा राहणार नाही. तर ह्या स्टेजला तुम्ही बघू शकता नॉर्मल असा मी थोडासा लाल होईपर्यंत कांदा बनवला आहे. आता ह्याला आपण ड्राय होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता पांढऱ्या रस्स्यासाठी आपण जो मसाला भाजून घेतला होता तो आता छानपैकी असा थंड झालेला आहे. तर आता या मसाल्याला सुद्धा आपण
मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करण्यासाठी ॲड करून घेऊया. तर आता मसाला ॲड करून झालेला आहे. याला आपण मस्त अशी याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तर पांढऱ्या रस्स्यासाठी आपली जी पेस्ट होती ती तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम फाईन अशी पेस्ट आपण तयार केलेली आहे. पांढऱ्या रस्स्याच्या पेस्टसाठी आपल्याला पाणी टाकण्याची गरजच भासली नाही. तर या स्टेजला आपले दोन्ही वाटण तयार करून झालेले आहेत. एका वाटणाने आपण सुकं मटण आणि तांबडा रस्सा बनवणार आहोत, तर जे दुसरं वाटण आहे त्याने आपण पांढरा रस्सा बनवणार आहोत. आता हे वाटण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जवळपास 1 तास तरी झाला आहे आणि आपण जे मटण शिजवायला ठेवलं होतं ते आता चांगल्या प्रकारे शिजले पण असेल. तर आता बघूया आपण ते मटण शिजलं आहे की नाही ते. तर आता मित्रांनो जवळपास 1 तास तर झालेला आहे. आता आपण चेक करूया आपलं मटण जे आहे ते शिजलं आहे की नाही. हा 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 हा, खूप छान असा स्टॉक तयार झालेला आहे मित्रांनो. आता हे जे गरम पाणी आहे ते पण मी ह्यात ॲड करतो. मस्त तेल असं सुटलेलं आहे. भरपूर असा स्टॉक आता आपल्यासाठी तयार झालेला आहे. आपण आता मटण शिजलं आहे की नाही ते चेक करूया. ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खूप छान असं मटण शिजलेलं आहे. फक्त प्रेस केलं तरच असं सेपरेट झालं आहे. याचे धागे निघालेले आहेत. तर आता आपल्याला समजलं आहे या स्टेजला आपलं मटण शिजलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, हा जो स्टॉक आहे तो आपण वेगळा करणार आहोत आणि आपलं जे मटण आहे ते एका दुसऱ्या बाउलमध्ये सेपरेट काढून घेणार आहोत. तर आता आपण आपलं जे मटण आहे त्याला सेपरेट करायला घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता. आता आपलं जे मटण आहे ते आपण आता सेपरेट काढून घेतलेलं आहे. आता फक्त हा जो मटणाचा स्टॉक आहे तो उरलेला आहे. तर आता या स्टेजला मी हा जो स्टॉक आहे तो आता विभागणार आहे. एक तांबड्या रस्स्यासाठी वेगळा आणि एक आपल्या पांढऱ्या रस्स्यासाठी वेगळा. तांबड्या रस्स्यासाठी मी स्टॉक आहे तो जास्त ठेवणार आहे, कारण की मी तांबड्या रस्स्यातून म्हणजे आपण चपाती किंवा भात खाण्यासाठी वापरतो तर त्याचा यूज जास्त होतो. पांढरा रस्सा आपण फक्त थोडासा साईडला पिण्यासाठी वापरतो, त्यामुळे मी तो कमी प्रमाणात वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रायोरिटीनुसार त्याचं जे प्रपोर्शन आहे ते चेंज करू शकता. तर चला मी आता पांढऱ्या रस्स्यासाठी स्टॉक काढून घेतो. आता हा जो एवढा उरलेला आहे जो स्टॉक तो मी तांबड्या रस्स्यासाठी यातच वापरणार आहे. तर आता स्टॉक रेडी आहे, मटण शिजलेलं आहे आपलं आणि आपलं वाटण हे तयार झालेलं आहे. आता या स्टेजला आपण बघणार आहोत की जे सुकं मटण आहे आणि तांबडा रस्सा आपल्याला जो बनवायचा आहे त्याचं जे वाटण आपण बनवलेलं आहे त्या वाटणाला कसं भाजायचं ती प्रोसेस जी आहे ती आता आपण पाहणार आहोत. तर आता तांबडा रस्स्याचा जो आपण मसाला काढलेला आहे तो आता भाजण्यासाठी आपण आता एक कढई घेऊया. कढई मी ऑलरेडी आता थोडी गरम केलेली आहे. तर यात 4 ते 5 टेबलस्पून आपण तेल ॲड करूया. तेल आता बऱ्यापैकी तर गरम झालेलं आहे. मी आता हे जे वाटण आहे आपलं तांबड्या रस्स्याचं ते आता ॲड करूया. आता हा जो मसाला आहे तो छानपैकी आपण आता तेलात भाजून घेऊया. हा जो आपला मसाल्याचा वाटण होता तुम्ही बघू शकता ऑलरेडी थोडासा असा ओला होता, मॉइश्चर होता याला. तर हा ड्राय होईपर्यंत आपण याला आता भाजून घेणार आहोत. तर या स्टेजला मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला जो मसाला आहे तो आता मी जवळपास 10 मिनिटे तरी मित्रांनो याला आता इथे असं मिक्स केलेलं आहे. जे मॉइश्चर होतं, जो कलर होता तो मसाल्याचा तुम्ही पाहू शकता हा चेंज झालेला आहे. आणि इथे वेळ लागतोच मित्रांनो. मसाल्याला छानपैकी भाजून नाही घेतलं तर ना तुमच्या सुक्या मटणाला चव येणार आणि ना तांबड्या रस्स्याला. त्यामुळे इथे हलगर्जीपणा करायला नको, इथे वेळ द्या
छानपैकी मसाला भाजा. आता ह्या स्टेजला मित्रांनो कलर आता चेंज झालेला आहे, मसाला आपला आता ड्राय झालेला आहे. मी इकडे आपला कोल्हापुरी जो मसाला आहे तो ॲड करतोय. तसा मी हा 4 टेबलस्पून ॲड केला इकडे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जसा तुम्हाला झणझणीत आवडत असेल तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही त्याला कमी जास्त ॲड करू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते आपण आता एकजीव करून घेऊया आणि याला आता तेल सुटेपर्यंत आपण पुन्हा असंच याला भाजून घेऊया. त्यासाठी आपल्याला अंदाजे पुन्हा 10 मिनिटे लागतील. त्यामुळे घाई करू नका, एकदम आरामामध्ये हे मिश्रण आहे ते असं मिक्स करा. हा असा कलर आला की समजून जावा तुमचं जे मिश्रण आहे चटणीचं आणि ह्या वाटणाचं हे एकजीव झालेलं आहे खूप छान प्रकारे. असा ड्राय असा आता आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, आता हाच मसाला जो आहे आपण सुकं मटण बनवण्यासाठी आणि आपला तांबडा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत. तर सध्या आपला आता हा मसाला भाजून छान प्रकारे तयार झालेला आहे. आता इथे मी गॅसची फ्लेम आहे ती ऑफ करतो आणि पुढची प्रोसेस आहे ते आपण चालू करूया. आता या स्टेजला जे आपला जो स्टॉक होता तांबड्या रस्स्यासाठी मी काढलेला तो आता गॅसवरती मीडियम फ्लेमवरती मी ठेवलेला आहे. आणि आपला जो तांबडा रस्सासाठी आपण जो मसाला बनवला होता ना तो आपण आता ह्यामध्ये ॲड करूया. असा मस्तपैकी ह्यामध्ये मिक्स करून घ्या. ह्या ज्या गुठळ्या आहेत ना अशा न राहण्यासाठी याला आपण थोडंसं प्रेस करून असं स्टर करूया खूप वेळ. एकदा का हे मिश्रण एकजीव झालं का आपण मीडियम फ्लेमवरती 10 मिनिटे तरी त्या रस्स्याला उकळायला ठेवूया. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की रस्सा खूप घट्ट किंवा पातळ झाला आहे तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही जे वाटण आहे ते अजून एक्स्ट्रा ॲड यामध्ये करू शकता. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती छान अशी तर्री आपल्या तांबड्या रस्स्याला इथे आलेली आहे. तर आता आपला तांबडा रस्सा 10 मिनिटासाठी मी ते शिजवायला ठेवलेला आहे. त्याला आता शांतपणे शिजू द्या. तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करूया दुसऱ्या बर्नरवरती. मी इथे आता सेम आता कढई वापरणार आहे आणि त्यामध्ये आपलं जे उरलेलं वाटण आहे ते आपल्या सुक्या मटणासाठी वापरणार आहे. तर आता सुक्या मटणाची सुरुवात करताना तुम्ही 2 टेबलस्पून इथे तेल घ्या. आता यामध्ये 2 चिरलेले कांदे आहेत ते ॲड करा. खूप मोठे कांदे नको, मीडियम साईजचे घेतले तरी चालतील. आणि या स्टेजला जो कांदा आहे आपला तो ब्राऊन होईपर्यंत आपण यात भाजून घेऊया. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला जो कांदा आहे आता छान असा नरम झालेला आहे. आता या स्टेजला आपलं जे तांबड्या रस्स्याचं वाटण होतं ते आता मी यामध्ये ॲड करणार आहे. आता आपलं हे जे वाटण आहे ते थोडंसं ड्राय आहे तर त्यासाठी थोडंसं आपलं जे स्टॉकमधलं पाणी होतं ते मी यात ॲड करत आहे. आता मस्तपैकी या स्टॉकच्या पाण्यामध्ये हा मसाला असा भाजून काढा. कांदा आणि मसाला त्याचं मिश्रण चांगल्या प्रकारे करून घ्या. एकदा का हे मिश्रण झालं की आपण यामध्ये आपण जे मटण काढलेलं होतं साईडला ते ॲड करणार आहोत. तर हे जे मटण आहे आपण आता मसाल्यामध्ये ॲड करूया. छान असं हा जो मसाला आहे हा मटणाला लावून घ्या. आता मिनिमम 10 मिनिटे तरी आपल्याला ह्या मटणाला ह्यामध्ये शिजायला ठेवायचं आहे, कारण की हा जो मसाला आहे आणि जे मटण आहे ते एकजीव होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. तर या स्टेजला मी जो गॅस आहे तो लो फ्लेमवरती ठेवत आहे आणि मटणाला थोडं झाकून ठेवून शिजायला 10 मिनिटे ठेवत आहे. तर मित्रांनो आता इथे पाहू शकता आपल्या दुसऱ्या गॅसवरती आपण हा जो तांबडा रस्सा आहे तो ठेवला होता गरम करण्यासाठी. आता छान अशी उकळी त्याला आलेली दिसते बघा, काय तर्री आलेली आहे, एक नंबर. आता चवीनुसार ह्यामध्ये मीठ ॲड करूया.
एक गार्निशिंगसाठी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करू. हा झाला आहे आपला कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा तयार. आता इथे मी गॅसची फ्लेम आहे ती बंद करून रस्स्याला थोडंसं स्टेबल होण्यासाठी ठेवत आहे. तर बघू शकता तुम्ही काय मस्त अशी तर्री आलेली आहे ह्याला. हा झाला आहे आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा एकदम रेडी, झणझणीत असा. इथे आपलं सुक्कं मटण सुद्धा खूप छान प्रकारे आता शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता काय छान असं तेल सुटलेलं आहे याला. आपलं कोल्हापुरी सुक्कं मटण आता तयार झालेलं आहे. याला आता मी वरून कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेतोय. आता आपला तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण ह्या 2 रेसिपी तयार झालेल्या आहेत. आता वळूया आपण पांढऱ्या रस्स्याच्या रेसिपीकडे. तर आता पांढऱ्या रस्स्यासाठी आपण आता प्रोसेस चालू करणार आहोत. तर सुरुवातीला मी इथे भांडं गरम करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड करूया. तेल आता चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या. आता यामध्ये आपण काही खडे मसाले ॲड करणार आहोत. जसं की दालचिनी आहे, ही मी अशी अर्धीशीच घेतलेली आहे. 2 लवंग, 1 चक्री फूल, मोठी इलायची आणि 1 तेजपत्ता. आता याला छान असं आपण तेलामध्ये भाजून घेऊया. आता या स्टेजला आपण पांढऱ्या रस्स्यासाठी जी पेस्ट काढून ठेवली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करूया. तर मसाला मित्रांनो चांगल्या प्रकारे आता इथे भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर मी आता खूप जास्त असा चेंज करून नाही दिला, सफेदच दिसत असेल तुम्हाला. आता या स्टेजला आपलं जे स्टॉकचं पाणी होतं ते मी यात ॲड करतोय. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तेवढ्या क्वांटिटीचा तुम्ही स्टॉक ह्यामध्ये ॲड करू शकता. आता आपला मसाला आहे यामध्ये मस्तपैकी आता मिक्स करून घेतोय मी. थोड्या अजून अशा गुठळ्या दिसतात, त्यासाठी मी अजून मसाला आपला जो स्टॉक आहे तो यात ॲड करतोय मसाल्यामध्ये. तर आपला जो पांढऱ्या रस्स्याचा मसाला होता तो आता इक्वली आपल्या स्टॉकमध्ये मिक्स झालेला आहे. त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त मी आता स्टॉक ह्यामध्ये ॲड करत नाही. आता ह्या स्टेजला शेवटी जे आहे नारळाचं दूध आहे ते मी काढून ठेवलं होतं सकाळीच. हे ॲप्रॉक्सिमेटली 150 ते 200 ml असेल. ते आपण आता ह्यात ॲड करूया. बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आणि नारळाच्या दुधामुळे टेक्स्चरच एक खूप छान वेगळं दिसतंय. त्याला आता छानपैकी असं मिक्स करा आणि किमान 1 उकळी तरी याची काढा. आता तुम्ही घाबरून जाऊ नका की नारळाचं दूध टाकलंय म्हणजे आता हे फाटेल का वगैरे, कारण आपण ऑलरेडी पांढरे तीळ आणि आपलं जे काजू होते ते ह्यात ॲड केलेले होते. काजूची पेस्ट ॲड केल्यामुळे आणि पांढरे तीळ ॲड केल्यामुळे आता हे दूध आपलं फाटणार नाहीये. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. लो फ्लेमवरती ह्याला खूप चांगल्या प्रकारे शिजू द्या, मिक्स होऊ द्या आणि 1 उकळी तरी ह्याची काढा. तर फायनली आपलं अस्सल कोल्हापुरी सुकं मटण आणि तांबडा पांढरा रस्सा बनवून तयार झालेला आहे. आपली रेसिपी तुम्ही पाहिली असेलच, किती छान ही रेसिपी आपली बनलेली आहे. आता ही रेसिपी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही चपाती किंवा भाकरी वापरू शकता. जर अंडे भात प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ऑलरेडी मी हा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही तो चेकआउट करू शकता. आता ही कोल्हापुरी थाळी कशी आपण सर्व करायची ते पाहूया.
तर आपली कोल्हापुरी थाळी मी जस्ट आता टेस्ट केली. मटन सुक्का आणि तांबडा रस्सा आहे ना एकदम झणझणीत झाला आहे. आणि पांढरा रस्सा म्हणजे एकदम नादखोळा. आता कोल्हापुरी भाषेत म्हणायचं म्हटलं तर 0 मिनिटात ही रेसिपी तुम्ही घरी करू शकता. हो हो, आपला व्हिडिओ हा जर फॉलो केला, स्टेप बाय स्टेप तुमच्या मित्रांनी सगळं काही सांगितलं आहे, तर 0 मिनिटातच होणारी ही रेसिपी आहे. आणि फर्स्ट टाइम जर तुम्ही बनवत असाल तर न चुकता एकदम परफेक्ट ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता नॉनव्हेज म्हणलं तर सोलकढी असले तर मजा काही औरत असते. तर सोलकढीचा एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे, तो आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. तुमचे नातेवाईक असतील किंवा फ्रेंड्स असतील ज्यांना कोल्हापुरी मेजवानी खूप जास्त आवडत असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा. आणि दर शुक्रवारी 6 वाजता आपले नवीन व्हिडिओ असेच वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येतात. तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण की जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर हे नोटिफिकेशन आपले नवीन व्हिडिओज आहे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला येईल आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.